मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी बजाव केलेला असतानाही ते जालन्यावरून आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे। असं असताना मुंबईच्या आझाद नगर पोलीस स्थानकांनी त्यांना मुंबईमध्ये एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे। माझ्यासोबत आंदोलनकर्ते आहेत, आयोजक काय बोलाल? खूप अटी नियम पोलिसांनी लावलेले आहेत, काय सांगाल? एका वाक्यात सांगायचं झालं, कायदे माणसांसाठी असतात, माणसं कायद्यांसाठी नसतात। लाखोचा समाज रस्त्यावरती उतरलेला आणि सरकारला जर याची दखल घ्यायची नसेल तर कायदे माणसांच्या पुढे टिकणार नाहीत। आम्ही तंतोतंत पालन करतोय, हे मराठा समाजाने आजपर्यंत केलेलं आहे, इथून पुढे करतील। पण सरकारने अंत पाहिल्यानंतर मग सरकारला जर बघायचं असेल तर सरकारने बघावा। नेमकी एक दिवसाचं आंदोलन म्हणजे नेमकी काय आहे? काय सांग? एक दिवसाचं आंदोलन अशातला भाग नाहीये, हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे। कारण मीडियाच्या माध्यमातून हा गैरसमज पसरवला जातोय। मी आपल्याला पूर्ण घटनाक्रम सांगतो, हे पहिलं आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ द्या। गेले 15 दिवसापूर्वी आम्ही सीपींना पत्र दिलं होतं की अशा पद्धतीने मुंबईमध्ये उपोषण होणार आहे। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिलेलं आहे, संबंधित आझाद मैदान पोलीस स्टेशनला दिलेलं आहे। यांची प्रोसिजर अशी असते, इथे कुठलंही आंदोलन असो, उपोषण असो, 48 तासाच्या अगोदर त्यांना बॉन्ड लिहून द्यावा लागतो। तो आम्ही त्यावेळी दिलेला नव्हता, कारण ते मुंबईमध्ये ज्यावेळी येणार आहेत आणि तत्पूर्वी सदावर्ते नावाचा जो काय व्यक्ती मराठा द्वेषी व्यक्ती आहे तो इथे घेऊन त्यांनी माहिती घेतली की यांनी परवानगी घेतलेली आहे की नाही, आणि त्या पद्धतीने मीडियामध्ये बातम्या दिल्या। त्याच अनुषंगाने एक व्यक्ती कोर्टात जातो। कोर्ट कोणालाही आंदोलन करण्यापासून थांबवू शकत नाही, कारण भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आंदोलन करण्याचा, आमच्या मागण्या लोकांसमोर सरकारसमोर मांडण्याचा। त्यामुळे कोर्टही थांबवू शकत नाही। कोर्टाने काय सांगितलं, जी कायदेशीर परवानगी आहे तुम्ही ती घ्या आणि करावं। फक्त विनंती एवढीच असेल की गणपतीमुळे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये विशेषतः भरपूर बाहेरून देशभरातून लोक येतात, त्यामुळे गर्दी भयंकर होत असते। त्यासाठी त्यांनी नवी मुंबईमध्ये करावं। परंतु कोर्टाने असं कुठंच म्हटलं नाही की आम्ही तुम्हाला परवानगी देत नाही। परवानगी संबंधित आझाद मैदान पोलीस स्टेशन देत असतं, प्रशासन देत असतं। त्याच्यानंतर आम्ही पुन्हा प्रशासनाला महत्वाचा एक प्रश्न आहे। एकीकडे सरकार सांगतं हायकोर्ट कोर्टांमध्ये आहे, कोर्ट परमिशन देते, मात्र एकीकडे सरकारच एका दिवसाची परमिशन देतं। याच्याकडे आपण कसं बघता? सरकारने एका दिवसाची परवानगी दिलेली नाही, हे पहिलं लक्षात घ्या। कारण ह्या आझाद मैदानचा नियम आहे, आझाद मैदानचा आतापासून नाही, फार पूर्वीपासून इथं कुठलीही उपोषण असतील, आंदोलन असतील, ते अगोदर आमरण उपोषण असेल तर कंटिन्युअसली चालायचं। पण मध्यंतरी जो काही एसटीचा संप झाला होता त्याच्यामध्ये मुंबई पोलीस ऍक्टनुसार त्यांच्यावरती कारवाई झाली, तेव्हापासून त्यांनी रात्रीचं इथं बसू नये, आंदोलनाला थांबून ठेवू नये, असा एक PIL दाखल केली होती। ती जी PIL कोर्टामध्ये आहे ती कोर्टामध्ये फक्त अप्रूव्ह झाली, ती ऍडमिट करून घेतली आणि ती पुन्हा कॅन्सल झाली। पोलीस मिसगाईड करतात की कोर्टाची ऑर्डर आहे, मला काल पोलिसांनी पाठवली कोर्टाची ऑर्डर, म्हटलं मला दाखवा। कोर्टाची ऑर्डर आम्ही घेतली, पण ती कोर्टाची ऑर्डर नव्हती, ती फक्त त्यांची एंट्रीम होती आणि एंट्रीम पण कॅन्सल झालेली आहे। त्यामुळे लोकांमध्ये हे मिसगाईड करतात। नियमामध्ये फक्त हे जे आझाद मैदान आहे त्याची फक्त 5000 लोकांची कॅपॅसिटी सांगितलेली आहे, मात्र इथून शेकडो लाखो कार्यकर्ते येणार आहेत। ते कसं बघता? गाडी फक्त 5 गाड्यांची परमिशन सांगितलेले आहे, ते आपण कसं बघाल? फक्त 5 गाड्यांचे म्हणजे जे मनोज दादांसोबत असतील अशा काही ठराविक गाड्या किंवा त्याच्यामध्ये ज्या तांड्यातल्या त्यांच्या रेग्युलर याच्यामधल्या गाड्या ज्या आहेत त्याच गाड्या इथे सोडणार, बाकीच्या सगळ्या गाड्या। कारण इथे आलेला जो मराठा समाज आहे ना, दादांसोबत आजही बसलेला आहे, तो कशासाठी आलेला आहे की आमचं आरक्षण आमच्या हक्काचं मिळावं यासाठी येतोय। परंतु तो येत असताना बाकीच्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांची पार्किंगची व्यवस्था आपण वेगळी केलेली आहे, जेणेकरून सगळा जो समाज आहे तो इथे येऊ शकतो। जे काय त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते आहेत ते इथपर्यंत पोहोचू शकतात, त्या अनुषंगाने त्या या गोष्टी केलेल्या आहेत। राहिला प्रश्न एक दिवसाचा, तर मी तुम्हाला परत एकदा त्याच्यावरती सांगतो की एक दिवसाची परवानगी नाही। त्याच्यामध्ये आझाद मैदानामध्ये बरीच आंदोलनं आम्ही केलेले, त्याच्या अगोदरही झालेले आहेत आणि मराठा समाजाने केलेले। त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज दिल्यानंतर प्रत्येक दिवशी तो रिन्यू होत असतो आणि तुमचं ते आंदोलन जोपर्यंत चालू असेल तोपर्यंत ती परवानगी देत असतात। आंदोलनाला काय वेळ दिलेला आहे का? आंदोलनाला वेळ आता त्यांनी एक नवीन याच्यामध्ये ऍडिशनल केलेला आहे की याच्या अगोदरचा जो कायदा होता तो कायदा रद्द करून त्यांनी पुन्हा नवीन कायदा 26 तारखेला म्हणजे 2 दिवस अगोदर एक कायदा आणला। त्याच्यामध्ये विशेष अटी त्यांनी टाकलेल्या आहेत की इथे तुम्हाला जेवण बनवता येणार नाही, इथली तुम्हाला साऊंडचे जे डेसिमल आहे त्याचं तुम्हाला बंधन पाळावं लागेल, 5000 कार्यकर्त्यांची कॅपॅसिटी तेवढेच कार्यकर्ते आणावे लागतील। बाकीच्या आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या टेक्निकल त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केल्या आहेत।
त्यांनी मेन्शन केलेले आहेत. पण तुम्ही समाजाला एवढा 2 वर्ष 3 वर्ष, आज 2016 पासून कोपर्डीचा जे आमच्या भगिनीवरती अत्याचार झाला तेव्हापासून समाज राखोनी रस्त्यावरती उतरतोय. सरकार काय झोपा काढतंय का एवढं 10-10 वर्ष? त्यांना तुम्ही न्याय मिळवून देऊ शकत नसेल आणि आज जर समाज रस्त्यावरती उतरणार असेल तर तुम्ही काय करणार? नक्की नक्की बघा, हे उद्या म्हणजे 29 ऑगस्टला हे आंदोलन होणार आहे. आणि सर महत्वाचं म्हणजे हे कोर्टात का टिकत नाही? एकीकडे तुमचे पृथ्वीराज चव्हाण असं सरकार असेल तेव्हा त्यांनी आरक्षण दिलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी आरक्षण, हे कोर्टात टिकत नाही. काय नेमकी काय सरकार कुठे कमी पडते का? सरकार सांगते का आम्ही वकिलांची फौज लावू, मात्र कुठे हे आरक्षण कमी पडते? सर सरकार मराठा समाजाच्या भावनेशी खेळतंय. हा विषय खूप खोल आहे, खूप गंभीर आहे आणि तितकाच सोपा पण आहे, तितकाच अवघड पण आहे. देण्याची मानसिकता असेल तर एका मिनिटात आरक्षणाचा विषय संपून जातो. कशा पद्धतीने संपतो? तर मराठा आरक्षण हा जो विषय आहे, त्यांना आरक्षण ज्यावेळी दिलं, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ओबीसी ही कुठली कॅटेगरी नाही हे पहिलं लक्षात घ्या. कारण घटनेप्रमाणे SC BC ही कॅटेगरी आहे, हे लक्षात घ्या आणि आपण लोकांपर्यंत ते पोहोचवा. कारण ओबीसी हे कुठलीही कॅटेगरी नाहीये. SC ST आणि SC BC ह्या ज्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीच्या बेसवरती मग समाजाने सरकारने काय केलेलं आहे, मराठा समाज ओबीसी मध्ये येणार, ओबीसीचं आरक्षण घेणार आहे. मुळात ओबीसीच कॅटेगरी नाहीये. SC BC ही प्रॉपर वैधानिक तुमची जे संविधानिक कॅटेगरी आहे ती आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी बरोबर त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, पण लोकांना फिरवत आहे आणि त्याच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन केलं. आता ज्यावेळी ओबीसीचं आरक्षण, राजकीय आरक्षण रद्द झालं, त्यावेळी ओबीसीची जनगणना केली, त्यावेळी 37% ओबीसी समाजाला. एकीकडे कायदा आम्हाला सांगतोय ओबीसी जी जनगणना असेल त्याच्या 50% आरक्षण हे मिळालं पाहिजे. मग 37%च्या अर्धा टक्के